नमस्कार. आज मी चपाती आणि भाकरीचा चिवडा बनवणार आहे. आज भाजी करायचा खूप कंटाळा आला, म्हणलं काहीतरी वेगळं करून खाऊया. चला तर मग आपण तयारीला लागूया. इथे मी एक भाकरी घेतलेली आहे आणि एक चपाती आहे. याला आपण मिक्सरमधून काढणार आहोत. इथे मी भाकरीचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. एक भाकरी आणि एक चपातीचे. याला आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया. हे पाय मिक्सरमध्ये घातले. आता आपण याला बारीक करून घेऊया. हे पहा, आपण या पद्धतीने आता हे मिक्सरमधून काढून घेतले. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. इथं फोडणीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, एक टोमॅटो घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला इथे, वाटाणे घेतलेत थोडेसे, कोथिंबीर घेतली आणि हा माझ्याकडे थोडा श्रावणी घेवडा होता, तो पण मी घालणार आहे यात. इथे आपण फोडणीसाठी मोहरी, जिरे, लाल तिखट, हळद आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि तेल घेणार आहोत. इथे मी गॅसवर आता कढई तापत ठेवणार आहे. सुरुवातीला इथे आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी खायचा कंटाळा येतो, म्हणलं काहीतरी वेगळं करून खावं, म्हणून हे बनवते मी. आता तेल तापलं आहे आपलं. आपण यात सुरुवातीला मोहरी घालणार आहोत. जिरे, कढीपत्ता, आता आपलं कढीपत्ता, जिरे, मोहरी छान तडतडलेत. आता आपण यात कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत. खरपूस म्हणजे अगदी जास्त खरपूस नाही करायचं, थोडंसं गुलाबी. यातच मी आता भाज्या पण परतून घेते, म्हणजे त्या शिजतील थोड्याशा. श्रावणी घेवडा टाकला आहे मी इथे, वाटाणा टाकला आहे. तुम्हाला जर भाज्या आवडत नसतील तर तुम्ही बिना भाज्याचं सुद्धा करू शकता, खूप छान लागतं चवीला. मी एक याला हेल्दी ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडासा, म्हणजे भाजीची भाजी पण होईल आणि चपाती पण पोटात जाईल. आता आपले कांदा आणि भाज्या परतून झालेत. याच्यात आपण आता टोमॅटो टाकूया चिरलेला. याला पण टोमॅटोचं पाणी आटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. याला टोमॅटोमुळे आंबूस असं छान चव लागते याला. आता आपण यात लाल तिखट आणि हळद टाकणार आहोत. ही चिमूटभर हळद घेतलेली आहे आपण आणि मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. याला पण छान असं परतून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं पाणी टाकते, कारण भाकरी कोरडी असते, त्याच्यामुळं थोडासा ओलसरपणा येण्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त नाही. आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण इथे, कारण भाकरीला मीठ नसतं, चपातीला असतं. चपातीचं जर करत असाल तुम्ही तर त्याला मीठ टाकू नका. भाकरीचा करत असाल तर त्याला थोडंसं मीठ टाका. आता एक 5 मिनिट याला झाकून ठेवणार आहोत आपण. आता आपले 5 मिनिट झालेत. याला आपण झाकण काढूया. बघा किती सुंदर कलर आला याचा. यात आपण आता भाकरी आणि चपाती मिक्सरमधून काढलेले आहे ते टाकूया याच्यात आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे. एकसारखं असं खालीवर परतून घ्यायचं. हा पहा किती मस्त कलर आला आहे याला. याला आपण थोडंसं दाण्याचा कूट टाकूया. तुम्ही हा पदार्थ रात्रीच्या चपात्या शिल्लक राहिल्या त्याचाही करू शकता, किंवा सकाळच्या चपात्या राहिल्या, भाकरी राहिल्या तर संध्याकाळी भाजीच्या ऐवजी हा पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता, भाजी करायचा कंटाळा आला असेल तर. इथे आपण याला एक 5 मिनिट झाकून ठेवणार आहोत.
म्हणजे थोडंसं हा मऊ पडेल आणि खाण्यासाठी कोरडं नाही वाटणार हे. थोडं 5 मिनिट झालेले आहेत आता आपले. बघा कसला मस्त कलर आलेला आहे. आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा, चपातीचा चिवडा किंवा भाकरीचा चिवडा. हा माझा चपाती आणि भाकरीचा चिवडा आहे. खाण्यासाठी आपला तयार आहे. तुम्ही पण बघा नक्की ट्राय करून आणि कसा झाला आणि या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.